नमस्कार, जनमत मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत। सुरुवातीला पाहूया ठळक घडामोडी। नाशिक रोड परिसरातील जय भवानी रोडवरील जेतवण नगर जॉगिंग ट्रॅक येथे क्रेडाई नाशिक मेट्रो व आदित्य डेव्हलपर्स आणि रोटरी क्लब ऑफ नाशिक एअरपोर्ट यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्त मनीषा खत्री यांच्या शुभ हस्ते वृक्षारोपण करण्यात आले। यावेळी आदित्य डेव्हलपर्सचे अनंत ठाकरे, मनपाच्या नाशिक रोड विभागीय अधिकारी डॉक्टर प्रज्ञा त्रिभुवन, माजी नगरसेवक संभाजी मोरुसकर, उद्यान निरीक्षक आशुतोष वरपे, स्वच्छता निरीक्षक अशोक साळवे यांच्यासह क्रेडाईचे माजी अध्यक्ष किरण चव्हाण, कुणाल पाटील, व्हाईस प्रेसिडेंट मनोज खोसरा, अनिल आहेर, सेक्रेटरी नरेंद्र कुलकर्णी, सचिन बागड व इतर सदस्य तसेच रोटरी क्लबचे अध्यक्ष दीपक भुरे, सदस्य गौरांग ओझा, डॉक्टर नितीन सुराणा, उद्यान विभागातील कर्मचारी दत्तू महाले यांच्यासह मनपाच्या उद्यान विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते। तुकारामांचा हा अभंग आहे आणि निसर्गाने आपल्याला दिलेलं वरदान आहे। कारण वृक्ष नसतील तर आपण म्हणजे पृथ्वीवर राहू शकणार नाही। अशा पद्धतीने आपल्याला वृक्षांचं खूप महत्त्व आपल्या आयुष्यात आहे आणि सगळ्या संतांनी अगोदरच्या लोकांनी आपल्याला सांगितलं। किरणदादा इथे आहेत, त्यांच्या मार्गदर्शनाखाली वर्षानुवर्षे हा चाललेला आहे। गेले जवळपास 25 वर्षापासून आपण दादाकडे ट्री प्लांटेशन ड्राईव्ह जवळपास घेतो आहे आणि यावर्षी आपला हा नाशिकचे जे कलेक्टर साहेब आहेत त्यांची जी थीम आहे हरित कुंभ, ग्रीन कुंभ, हरित कुंभ, त्याच आधारावर आपण अशा पद्धतीने काम करतोय। क्रेडाई नाशिक मेट्रोचं हे